प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आपण वचनाकडे जाऊया. हम वचन की ओर जाएंगे। आपण काढू योहान 14, जॉन चॅप्टर 14 योहान अध्याय 14 वर्स 1 to 3. त्याचे 1 ते 3. जॉन चॅप्टर 14 योहान अध्याय 14 1 to 3. त्याचे 1 ते 3. यूहन्ना अध्याय 14 योहान अध्याय 14 1 से लेके 3 तक. त्याचे 1 ते 3 पर्यंत. यूहन्ना योहान अध्याय 14 अध्याय 14 उसका 1 से 3. त्याचे 1 ते 3. तुम्हारा मन व्याकुल न हो, परमेश्वर पर विश्वास रखो और मुझ पर भी विश्वास रखो. मेरे पिता के घर में बहुत से रहने के स्थान है. यदि न होते तो मैं तुमसे कह देता, क्योंकि मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने जाता हूँ. यदि मैं जाकर तुम्हारे लिए जगह तैयार करूँ तो फिर आकर तुम्हें अपने यहाँ ले जाऊँगा. जहाँ मैं हूँ वहाँ तुम भी रहो. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसते तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे. आपण डोळे बंद करू. तानाने गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. तानाऱ्या गोड पवित्र पिता, वचनाची वेळ तुझ्या हातात येतो. वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तो आमचा पवित्र देव आहे. त्यामुळे तू आता जसं आमच्याशी वचनाच्या द्वारे बोलत आहे, त्यामुळे आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. दया कर प्रभू. तुझं जिवंत वचन तुझ्या मुखाच्या द्वारे जिवंत देवाच्या तोंडून जिवंत वचन निघत आहे. प्रभू, आम्हा सर्वांना ऐकून तसंच पालन करण्यासाठी मदत कर. आणि आज ह्या सगळ्यांचं जे अस्वस्थ मन आहे त्याच्यात तू शांती दे प्रभू. कोणत्याही गोष्टीने यांची मन अस्वस्थ होऊन देऊ नको. त्यांना शांती दे, कारण तू आला आहे शांती देण्यासाठी, सर्व काळाची शांती देण्यासाठी. आणि आज ती शांती कोणतीही परिस्थिती हिरावून घेऊन देऊ नको प्रभू. ही माझी प्रार्थना आहे. ह्या सगळ्यांना आशीर्वाद दे. लागणारी सगळी गरज पूर्ण कर. करुणेचे कृपेचे पंख मागते. तुझं रक्त लावते प्रभू येशूच्या नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आपण ते पाहतो की देवाचं वचन सांगतं तुमचं मन अस्वस्थ होऊन देऊ नका. और परमेश्वर का वचन कहता है कि तुम्हारा जो मन है वो चल नहीं होना आज चाहिए. तुमच्या हृदयामध्ये नाही, व्याकुल नाही. देवाचं वचन सांगतं की परमेश्वरचं वचन कहते तुम्हारा मन व्याकुल न होने दो. आणि देवाचं वचन सांगतं की तुमचं जे अंतःकरण आहे ते अस्वस्थ होऊ नये. जैसे हमने से बहुतायत लोग आज व्याकुल है. आणि तुमच्यापैकी आज खूप सारे लोक व्याकुळ आहेत. हमने से बहुतायत लोगों को ऐसा अजीब सा महसूस हो रहा है कि क्या होगा, कब होगा, कैसे होगा, क्या नहीं होगा, और चिंता से ग्रसित है. आणि खूप लोकांना असं वाटत आहे की काय होणार आहे आणि खूप लोक चिंतेने व्याकुळ झालेले हम आहेत. देखते हैं कि यीशु के शिष्यों का भी यही हाल था. आणि आपण पाहत आहोत की येशूच्या शिष्यांची सुद्धा हीच परिस्थिती यीशु ने होती. कहा मैं पकड़वाया जाऊंगा आणि येशू म्हणतो की मी पकडण्यात येईल और तुम में से ही कोई एक जन मुझे पकड़वाएगा. आणि तुमच्यापैकी कोणीतरी एक जण मला पकडून सारे आणेल. शिष्य हिल गए. आणि सर्व जे शिष्य होते ते हलून गेले. बोले अरे हम में से कोई पकड़वाएगा. आणि आमच्यापैकी कोणी तुला सब पकडून देईल. पूछने लगे क्या मैं, क्या मैं, क्या मैं. आणि सर्व त्याला विचारू लागले की मी आहे का. और उसके पश्चात पतरस भी कहता है कि तेरे लिए मुझे प्राण भी देना पड़ा आणि त्याच्यानंतर पेत्र म्हणतो की तुझ्यासाठी जर मला स्वतःचा जीव द्यावा लागला तो भी मैं दूंगा, आणि तरी सुद्धा मी पर देईन. मैं कभी तुझे अकेला छोड़ूंगा नहीं, आणि मी कधी तुला एकटं तुझे सोडणार मरने नाही. नहीं छोड़ूंगा. तुला कधी सोडणार नाही. यीशु ने कहा तुम मुर्गा बांध देने से पहले 3 बार तू मुझे इनकार करेगा. आणि येशूने सांगितले की कोंबडा आवरण्याच्या पूर्वी तू 3 वेळा तुम्हाला नाकारशील. ये सुनकर और भी वो अस्वस्थ हो गए. आणि हे सर्व ऐकून तो आणखीन अस्वस्थ ऑलरेडी झाले. वो अस्वस्थ हो चुके थे, व्याकुल हो चुके थे. आणि पहिलीच ते लोक अस्वस्थ झालेले, व्याकुळ जिस झालेले यीशु होते. के साथ हम इतने 3 साल से रह रहे हैं, आणि ज्या येशू सोबत आम्ही एवढे 3 वर्षांपासून हमने राहत आहोत. मिराकल्स उसके देखे हैं, आणि आम्ही त्यांचे चमत्कार चमत्कार देखे हैं, चमत्कार और पाहिलेले चिन्ह आहेत. चमत्कार देखकर आणि चिन्ह चमत्कार पाहून उस पर हमने विश्वास किया है. आणि आम्ही त्याच्यावरती विश्वास और ठेवलेला अब आहे. ये मारा जाएगा आणि आता हा मारण्यात और येईल. हम में नहीं रहेगा. आणि तो आता आमच्यामध्ये नाही इसी राहिला. कारण से वो व्याकुल हो गए थे. आणि ह्यामुळे ती लोक व्याकुळ उन झाले बातों से होते. वो चिंतित हो चुके थे. आणि त्या सर्व गोष्टींमुळे ती लोक चिंतित झालेली अभी होती. इनके जीवन में ये समस्या थी, आणि आता यांच्या जीवनामध्ये ही समस्या लेकिन होती. परमेश्वर उन्हें आश्वासन दे रहा है, आणि देव त्यांना आश्वासन देत आहे. ध्यान दे रहा है. आणि त्यांना हिंमत देत आहे. उन्हें कह रहा है कि तुम्हें डरना नहीं इस परिस्थिति से. आणि त्यांना तो म्हणत आहे की तुम्हाला या परिस्थितीमध्ये घाबरायचं तुम नाही. व्याकुल मत होना. आणि तुम्ही व्याकुळ होऊन जाऊ तुम्हारी नका. जिंदगी में होने वाली सारी परिस्थिति पर कोई भी परिस्थिति भले बुरी हो तो भी तुम
परमेश्वर पर विश्वास रखा। आणि तुमच्या जीवनामध्ये कोणती परिस्थिती असेल, भले ती वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही देवावरती विश्वास अक्सर ठेवा. अच्छी परिस्थिति होने पर हम इंसानों को विश्वास रखना कठिन नहीं होता। आणि चांगली परिस्थिती असलेल्या मनुष्याला देवावरती विश्वास ठेवणं हे कठीण नसतं. जब आनंद रहता है आणि जेव्हा आनंद तो असतो परमेश्वर तो कितना अच्छा है, आणि देवा तू खूप चांगला आहे, पगार बढ़ गया, पगार वाढला प्रभु तू कितना अच्छा है, आणि देवा तू किती चांगला घर में आहे, अगर अच्छा कुछ हो गया, आणि जर घरामध्ये काही चांगलं प्रभु झालं तू कितना अच्छा है, आणि देवा तू किती चांगला आहे, मैं आप पर बहुत विश्वास करता हूँ। आणि मी तुझ्यावरती खूप विश्वास लेकिन ठेवतो. यही विश्वास, यही प्यार क्या हमारे जीवन में समस्या आने के बाद रहता है क्या? आणि हाच जो विश्वास आहे, हाच जो प्रेम आहे, तो समस्या आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये राहतो. प्रभु चाहता है हमारे जीवन में जो बुरी परिस्थिति हो, संकट हो, कष्ट हो, चिंता हो या हमारे मन के विपरीत कुछ ऐसी बातें हो तो भी हम क्या करना है, परमेश्वर पर विश्वास रखना है। आणि देवाची इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये जरी वाईट परिस्थिती असेल, संकट असतील, त्रास असतील तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, देवावरती विश्वास ठेवायचा आहे. क्यों? क्योंकि परमेश्वर अच्छा है। आणि का? कारण देव चांगला भले आहे परिस्थिति बुरी दिखती है आणि परिस्थिती तुम्हाला वाईट दिसत लेकिन असते परमेश्वर इसे सक्षम है कर उसे बदलने के लिए, आणि देव सक्षम आहे की याला उसे बदलण्यासाठी चेंज करने के लिए, आणि त्याला चेंज अच्छी करण्यासाठी परिस्थिति बनाने के आणि लिए। चांगली परिस्थिती इसलिए बनवण्यासाठी. ऐसी परिस्थिति में भी तुमने अगर परमेश्वर पर विश्वास रखा आणि म्हणून जर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही देवावरती विश्वास ठेवला तो परिस्थिति बदलेगी। आणि मग ती परिस्थिती बदलून जाईल. परमेश्वर यीशु मसीह ने जिस जैसे ये बातें उनसे कही, आणि जेव्हा या सर्व गोष्टी त्यांनी त्यांना उनका सांगितल्या मन अस्वस्थ था, आणि त्यांचं मन अस्वस्थ लेकिन होतं, उन्होंने परमेश्वर पर विश्वास रखने के कारण और यीशु ने उनको आश्वासन देने के कारण क्या वही परिस्थिति उनकी वैसी ही बनी रही क्या? आणि त्यांनी देवावरती विश्वास ठेवला होता आणि येशू ख्रिस्ताने त्यांना आश्वासन दिला होता, म्हणून काय झालं, त्यांची जी परिस्थिती होती ती बनून राहिली का? वो चेंज हो गई ना। आणि ती परिस्थिती बदलून गेली. यीशु उनसे अलग किया गया था, वो वापस उनमें मिल गया। आणि जो येशू त्यांच्यापासून वेगळा करण्यात आला होता तो पुन्हा त्यांना मिळाला. क्रूस की मृत्यु ने भले थोड़े समय के लिए उनसे अलग किया, आणि वधस्तंभाच्या मरणाद्वारे थोड्या वेळाने त्याच्यापासून दूर झाले लेकिन जिलाए जाने के बाद यीशु वापस उन्हें मिल गया। आणि जिवंत झाल्यानंतर येशू त्यांना पुन्हा यीशु भेटला ने उन्हें ढूंढ निकाला। आणि येशूने त्यांना शोधून काढलं पतरस ने 3 बार इनकार किया था, आणि पेत्राने त्याला 3 वेळा नाकारलं वापस होतं. यीशु मसीह ने उसे पुनर्स्थापित कर दिया। आणि पुन्हा येशू ख्रिस्ताने त्याला पुनर्स्थापित केलं वापस वही पतरस नहीं रहा, आणि तोच पेत्र राहिला नाही परमेश्वर ने उसे नया बल दे दिया। आणि देवाने त्याला नवीन बळ तो दिलं. कहने का उद्देश्य यही है कि अगर हम परमेश्वर पर भरोसा कर रखेंगे, आशा बनाए रखेंगे, परमेश्वर जो कहता है उस पर हम कि हाँ ऐसा ही होगा, ऐसा अगर हम भरोसा करेंगे तो जरूर जरूर हमारी सारी परिस्थितियां प्रभु बदलेगा। आणि जर देव आपल्याला जे काही सांगतो आणि विपरीत परिस्थिती असेल तरी सुद्धा जर आपण देवावरती विश्वास बांधून ठेवतो तेव्हा काय होते, परिस्थिती बदलून जाते. परमेश्वर झूठा नहीं है। आणि देव हा खोटारला नाहीये. हिब्रू में परमेश्वर का वचन कहता है परमेश्वर झूठ नहीं बोलता। आणि इब्रिकरस पत्रामध्ये देवाचं वचन सांगतं, देव हा खोटं बोलत नाही. इसलिए जब वो हमसे कहता है मैं तेरा भला करूंगा, मैं तेरे साथ रहूंगा, तुझे छुड़ाऊंगा, तो वो वैसा ही करेगा। आणि म्हणून जेव्हा तो आपल्याला सांगतो की मी तुझ्या सोबत राहील, मी तुझं चांगलं करेल, मी तुला सोडवेल, तेव्हा तो आपल्याला तसंच करतो. उसके साथ वो ये कहता है परमेश्वर पर भी विश्वास रखो और मुझ पर भी। आणि त्याच्या सोबतच तो म्हणतो की तुम्ही देवावरती सुद्धा विश्वास ठेवा आणि माझ्यावरती यीशु सुद्धा. मसीह ने कहा मुझ पर विश्वास रखो। आणि येशूने सांगितलं की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. क्यों? क्योंकि यीशु धोखा देने वाला नहीं। आणि का? कारण येशू हा फसवणारा नाहीये. क्यों? यीशु उनकी आंखों के सामने मरने वाला था, आणि येशू हा त्यांच्या डोळ्यांसमोर मरणार होता. लेकिन फिर भी उसने कहा फिर भी मुझ पर तुम भरोसा रखो क्योंकि मैं मरकर जी उठूंगा। आणि तरी सुद्धा तो त्यांना म्हणाला की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, कारण मी मरून काय होईल, पुन्हा जिवंत होईल. यीशु ने ऐसा नहीं कहा आणि येशू असं म्हणाला तुम नाही. परमेश्वर पर विश्वास रखो, आणि तुम्ही देवावरती विश्वास ठेवा सभी पर रखो। आणि सर्वांवरती ठेवा. नहीं, यीशु ने कहा परमेश्वर पर रखो और मुझ पर भी, आणि येशू म्हणाला तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि माझ्यावरती बाकी सुद्धा, अन्य किसी पर भी नहीं। आणि बाकी अन्य कोणावरती आज नाही. के वचन के अनुसार परमेश्वर आपसे ये चाहता है कि आप किसी अन्य पर विश्वास न करें, आणि आजच्या वचनानुसार देव तुम्हाला हेच सांगतो की तुम्ही कोणावरती विश्वास ठेवू नये. अन्य किसी और देवी देवताओं पर, किसी अन्य संसार के देवी देवताओं पर या किसी इंसान को जो परमेश्वर का स्थान देकर उस पर विश्वास मत करो। आणि अन्य कोणत्या देवी देवतांवरती किंवा जो कोणी देवाचं स्थान घेतो त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. सिर्फ
परमेश्वर पर और उसके पुत्र पर विश्वास रखो। आणि तुम्ही फक्त देवावरती आणि त्याच्या पुत्रावरती तुम्ही विश्वास तो आपको ठेवा कभी धोखा नहीं मिलेगा। आणि तुम्हाला कधी धोका भेटणार आपकी नाही परिस्थितियां चेंज हो जाएगी आणि तुमची जी काही परिस्थिती आहे ती और बदलून आपका जाईल मन जो व्याकुल है, आणि तुमचं मन जे व्याकुळ आहे चिंता से ग्रस्त है, आणि चिंताग्रस्त आहे उससे प्रभु मुक्त करेगा, आणि त्याच्यापासून देव तुम्हाला मुक्त क्योंकि करेल प्रभु हमें धोखा देने वाला नहीं है। आणि देव आपल्याला हा धोका देणारा हम नाही देखते हैं कि यीशु मसीह जब अभी जैसे अपने शिष्यों को सांत्वना दे रहा है, उन्हें उत्साहित कर रहा है, आणि येशू जसं त्याच्या शिष्यांना सांत्वना देत आहे त्यांना उत्साहित करत आहे वैसे वो हमें भी कर रहा है, आणि त्याच रीतीने तो आपल्याला सुद्धा करत हमें भी आहे उत्साहित कर रहा है। आणि तो आपल्याला सुद्धा उत्साहित करत आहे वो यीशु मसीह जिसको उसके भाइयों ने छोड़ दिया, लोगों ने छोड़ दिया, बाद में इन्हीं शिष्यों ने भी उसको छोड़ दिया, लेकिन फिर भी उन्हीं शिष्यों को जो मुझे छोड़ने वाले हैं उन्हीं को उत्साहित कर रहा है। आणि तो येशू ख्रिस्त ज्याला स्वतःच्या भावांनी सोडून दिलं त्याच्या लोकांनी सोडून दिलं आणि त्याच्यानंतर ज्या शिष्यांना तो उत्साहित करत आहे त्या शिष्यांनी सुद्धा त्याला सोडून दिलं तरी सुद्धा तो त्यांना उत्साहित करत आहे क्योंकि यीशु सच्चा है, कारण येशू हा खरा वो आहे झूठा नहीं तो है, खोटारडा वो नाही फंसाने वाला नहीं आणि है, तो फसवणारा नाही वो विश्वसनीय है। आणि तो विश्वास और अगर आप उस पर विश्वास रखोगे तो आपको अपनी जिंदगी में यीशु से कभी धोखा नहीं मिलेगा। आणि जर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवाल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी त्याच्याकडून धोका भेटणार इसलिए नाही जिंदगी में इतने आगे आप मसीह में बढ़ जाने के बाद आणि म्हणून ख्रिस्तामध्ये तुम्ही एवढं पुढे वाढल्यानंतर आप किसी बात के कारण यीशु या आपकी परिस्थिति जीवन में आने वाली कोई भी जो कुछ दुख की परिस्थिति है उसके कारण किसी अन्य बात पर, किसी अन्य मार्ग पर, किसी अन्य व्यक्ति पर, किसी अन्य देवी देवताओं के पीछे नहीं जाना। आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जी काही दुःखाची परिस्थिती आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही अन्य मार्गावरती किंवा अन्य देवी देवतांकडे तुम्ही जाऊ नका इतने साल से आप प्रभु पर विश्वास रखे हैं, आणि एवढ्या वर्षांपासून तुम्ही देवावरती विश्वास ठेवलेला आहे विश्वास रखकर आगे बढ़ना। आणि विश्वास ठेवून तुम्ही पुढे चाला दुख उठाना पड़ा तो दुख उठाकर आगे बढ़ना, आणि जर दुःख उचलावं लागलं तर दुःख उचलून तुम्ही पुढे चाला लेकिन आगे बढ़ते जाना। आणि पुढे वाढत जा परमेश्वर का अनुग्रह होता है उन्हीं लोगों पर जो दुख उठा सकते हैं, उन पर वो अनुग्रह करता है ताकि वो दुख उठाए। आणि देवाचा अनुग्रह होतो त्या लोकांवरती जी लोक दुःख उचलू शकतात और वही लोगों को प्रभु दुख देता है आणि त्याच लोकांना देव दुःख जो देतो दुख पाने के बाद छोड़ सकते हैं, आणि जी लोक दुःख प्राप्त झाल्यानंतर त्याला सोडून जाऊ शकतात उनको वो दुख नहीं देता। आणि त्या लोकांना तो दुःख देत उनको नाही जानता है वो कौन है। आणि त्या लोकांना तो ओळखतो की ते कोण आहे इसलिए बाइबल में लिखा है तुम पर परमेश्वर का अनुग्रह हुआ है कि तुम परमेश्वर के लिए दुख उठाए। आणि म्हणून बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की देवाची कृपा तुमच्यावरती झालेली आहे की तुम्ही त्याच्यासाठी दुःख उचलावं इसलिए प्रियो प्रभु कहता है तुम्हारा मन किसी भी बात से व्याकुल मत होने दो। आणि म्हणून प्रियांनो देव म्हणतो की तुमचं जे मन आहे कोणत्याही गोष्टीमुळे अस्वस्थ होऊ देऊ नका परमेश्वर पर विश्वास रखो देवावरती विश्वास ठेवा और मुझ पर भी। आणि अब माझ्यावरती हम सुद्धा परमेश्वर पर और यीशु मसीह पर विश्वास क्यों रखें? आणि आपण देवावरती आणि येशूवरती विश्वास का ठेवावा क्योंकि उनके सिवाय कोई दूसरा है ही नहीं, कारण त्यांच्याशिवाय दुसरं कोणी ना नाही कोई था, आणि नाही कोणी ना होतं कोई है, आणि नाही कोणी और ना आहे ही कोई होगा। आणि नाही कोणी होणार इसीलिए उसे छोड़ कोई अन्य है ही नहीं, आणि म्हणून त्याला सोडून दुसरं कोणी नाही इसलिए हम विश्वास रखें। आणि म्हणून आपण विश्वास ठेवावा दूसरी बात, हम जैसे प्रभु हमें प्रॉमिस करता है कि हमें वो पिता के घर ले जाएगा। आणि दुसरी गोष्ट तो आपल्याला करार करतो की तो आपल्याला पित्याच्या घरी घेऊन जाईल दूसरा वचन माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत प्रभु कहता है मुझ पर भी विश्वास रखो। क्यों यीशु पर विश्वास करना है? यीशु कहता है मेरे पिता के घर में बहुत जगह है, आणि बहुत काय जगह यानी बहुत जगह। आणि ईश्वरती का विश्वास ठेवायचा आहे कारण तो म्हणतो माझ्या पित्याच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे और आप जब इस पृथ्वी को छोड़ के जाओगे आणि जेव्हा तुम्ही या पृथ्वीला सोडून तो जा आपको और मुझे जगह चाहिए। आणि तुम्हाला आणि मला जागा हवी आहे हमारे पास तो धन होगा नहीं कि हम जगह वहाँ खरीदी कर सकते हैं। आणि आपल्याकडे धन नसणार की आपण तिथे जाऊन जागा खरेदी करावी अभी हमने बहुत सारा धन स्वर्ग में जमा किया है, आणि आता आपण खूप सारे धन जे आहे ते स्वर्गामध्ये जमा केलेलं विश्वास आहे. रखा है तो ऊपर धन मिलेगा। आणि जर विश्वास ठेवलेला आहे तर वरती आपल्याला हम धन जो आज मिळते. प्रभु को यहाँ धन देते हैं, आणि जे आज आपण देवाला इथे धन देतो हमारा दशांश देते हैं, आपला दशांश देतो धन से उसकी प्रतिष्ठा करते हैं, आणि धनाद्वारे त्याची प्रतिष्ठा करतो और हम गाड़ी खर्चा करके आते हैं ना, तो जो खर्चा होता है वो आणि गाडी खर्च करून जे तुम्ही येतात आणि तो जो खर्च होतो प्रभु के लिए आप जो जो करते हो आणि देवासाठी तुम्ही जे काही वो करता सारा प्रभु ऊपर डिपॉजिट करता है। आणि ते सर्व काही देव वरती जमा करतो तो प्रभु आपको उसका 100% आपको उसका ब्याज के साथ प्रभु देगा। आणि देव तुम्हाला 100% व्याजासोबत तेच देतो हाँ, लेकिन प्रभु का वचन यहाँ क्या कहता है? वो तो हमने विश्वास किया, हमने बोया इसलिए मिला, लेकिन हमें यही विश्वास रखकर रहना है। क्यों? क्योंकि हमें ऊपर जगह चाहिए। आणि आपण विश्वास
विश्वास केला आणि आपण पेटलेले आहे म्हणून ते आपल्याला भेटेल आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, विश्वास ठेवून आपल्याला राहायचं आहे हमें मसीह पर विश्वास बनाए रखना है, आणि आपल्याला ख्रिस्तावरती विश्वास बनवून ठेवायचा आहे हमें परमेश्वर के पास जाना है। कारण आपल्याला देवाकडे जायचं आहे वहाँ प्रभु ने कहा है मेरे पिता के घर में बहुत जगह है। आणि तिथं प्रभू म्हणतो की माझ्या पित्याच्या घरामध्ये पुष्कळ जागा आहे आज यहाँ लोग बहुत से लोग भाड़े के घर पे रहते हैं, आणि आज खूप सारी लोक भाड्याच्या घरामध्ये एक दिन राहतात खुद के घर में वहाँ रहेंगे, आणि एक दिवशी स्वतःच्या घरामध्ये तिथे वहाँ राहतात पर खुद के घर में, वो भी बड़े घर में। आणि तिथे स्वतःच्या घरामध्ये ते पण मोठ्या घरामध्ये हमारा यीशु मसीह राजमिस्त्री है, आणि आपला येशू ख्रिस्त हा जो राजमिस्त्री घर आहे बना रहा है, आणि जो घर बनवत जो आहे जगह पिता के घर में है, आणि जी जागा पित्याच्या घरामध्ये आहे बहुत सारी जगह है, आणि खूप सारी जागा आहे वहाँ आपके लिए घर बना रहा है। आणि तिथे तो तुमच्यासाठी घर आप बनवत सबका आहे अलग अलग घर होगा, आणि तुमच्या सर्वांचं तिथं वेगवेगळे और घर आप असेल जो मटेरियल आप ऊपर भेजते हो उसके अनुसार आपका घर बनेगा। आणि जी काही सामग्री तुम्ही वरती पाठवता त्याच्यानुसार तुमचं घर बनेल अपना विश्वास भेजते हो, आणि तुमचा तुम्ही विश्वास प्रार्थना पाठवता भेजते हो, प्रार्थना दान पाठवता दशांश भेजते हो, दानदर्शन्स पाठवता उपवास भेजते हो, उपवास पाठवता उसके अनुसार आपका ऊपर परमेश्वर मसीह घर बनाएगा। आणि त्याच्यानुसार देव तुमचं वरती घर बांधेल इसलिए तो बाइबल में लिखा है ना, स्वर्ग हमारा, हम स्वर्ग के नागरिक है। आणि म्हणून बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की स्वर्गाचे आपण नागरिक जैसे हम आहोत भारत देश के नागरिक है, आणि जसं आपण भारताचे नागरिक भारत आहोत देश में महाराष्ट्र में वांगी ऐसे जगह पर हमारा घर है, आप लोग का कर्जत में, किसी का नेरल में, किसी का कपूली में है। आणि भारत देशामध्ये वांगणीमध्ये आमचं घर आहे तसंच तुमचं कर्जतमध्ये कोणाचं खोपोलीमध्ये आहे है ना, ऐसे अलग अलग। वैसे ही स्वर्ग में भी हम सबका घर रहेगा, आणि तसंच स्वर्गामध्ये सुद्धा आपल्या सर्वांचं घर असेल हम सबको प्रभु घर बनाएगा आणि आपल्या सर्वांचं देव घर बनवेल और वो हमें देगा, आणि तो ते और आपल्याला वो देईल. हमें पाना है। आणि ते आपल्याला प्राप्त और वो करायचं आहे पाने के लिए आणि ते प्राप्त पृथ्वी करण्यासाठी पर आपको विश्वास करना आणि पृथ्वीवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा है। आहे आपका विश्वास आप खोना नहीं है। आणि तुमचा जो विश्वास आहे त्याला तुम्हाला यीशु गमवायचं ने नाही कहा, आणि येशू म्हणाले जब मनुष्य का पुत्र इस पृथ्वी पर आएगा आणि जेव्हा मनुष्याचा पुत्र या पृथ्वीवरती तो येईल विश्वास पाएगा क्या? आणि त्याला विश्वास भेटेल यानी का? इस अधर्म बढ़ने के कारण आणि अधर्म वाढल्यामुळे बहुतायत लोग ठंडे पड़ जाएंगे। आणि खूप लोक थंड पडून जातात लोग जैसे बहुतायत अभी जैसे लोग समझे हमको तो पैसे के बिना जी नहीं सकते, घर तो चलाना है, घर का भाड़ा भरना है, मेंटेनेंस भरना है, घर का चलाना है, लाइट बिल है, गैस का, ये सब चलाने के लिए संडे को छुट्टी नहीं, इसलिए बहुतायत लोग संडे को नहीं आ रहे, पैसा 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 पैसा। बहुतायत लोग चर्च में न आने के कारण ठंडे पड़ जाएंगे। आणि खूप लोक चर्चमध्ये न आल्यामुळे ते लोक थंड पडून जातील बहुतायत लोग पैसों के लालच में ठंडे पड़ जाएंगे। आणि खूप लोक पैशांच्या लोभामध्ये थंड पडून जातील बहुतायत लोग पाप पर पाप करने के कारण ठंडे पड़ जाएंगे। आणि खूप लोक पापावरती पाप केल्यामुळे ते लोक थंड पडून और जातील जहाँ ठंडापन आ गया विश्वास खो गया। आणि जिथं थंडपणा आला तिथं विश्वास हरवून और जाईल अंतिम दिनों में विश्वास नहीं रहेगा। आणि शेवटच्या काळामध्ये विश्वास राहणार नाही. बहुतायत लोग प्रभु यीशु पर विश्वास नहीं रखेंगे। आणि खूप लोक प्रभू येशूवरती विश्वास ठेवणार कब नाही से बोल रहा है यीशु आएगा, आणि कधीपासून सांगत आहेत की प्रभू कब येशू से येईल. बोल रहा है यीशु आएगा। आणि कधीपासून सांगत आहेत आया प्रभू येशू क्या? येईल. आणि तो आला का ध्यान दे, कौन देखता है? आणि जाऊ दे कोण पाहतं छोड़ो। आणि सोडून द्या. इसीलिए हम प्रभु पर विश्वास बनाए रखना है। आणि म्हणून आपण देवावरती विश्वास बनवून ठेवायचा हमारे आहे. आंखों के सामने ही ऐसे बहुतायत लोग आपको दिखाई देंगे जिन्होंने विश्वास खो दिया है। आणि तुमच्या चर्च में डोळ्यासमोर आने वाले लोग, प्रार्थना करने वाले लोग, बहुत भक्ति करने वाले लोग गायब हुए दिखाई देंगे, चर्च में नहीं आते हुए दिखाई देंगे, लेकिन हम फिर भी यीशु पर विश्वास बनाए रखना है। क्यों? क्योंकि हमें स्वर्ग पहुंचा है। आणि हमारा चर्च घर हमें जो स्वर्ग में बनाया यीशु ने, वो हमें लेना है। आणि आपलं जे घर आहे जे येशू ख्रिस्ताने स्वर्गामध्ये बनवलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. इसीलिए प्रियो, हमें यीशु पर विश्वास बनाए रखना है। आणि म्हणून प्रियांना आपल्याला येशूवरती विश्वास बनवून इस ठेवायचा संसार आहे. में अलग बहुतायत बातें दिखाई देगी। आणि या जगामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसण्यात मनुष्य येतील. का स्वभाव बदली हुआ दिखाई देगा। आणि मनुष्यांचा जो स्वभाव आहे तो बदललेला दिसेल. संसार में तो बहुतायत लोगों का स्वभाव बदली हो चुका है। आणि जगामध्ये खूप लोकांचा स्वभाव बदललेला आहे प्रेम नहीं है। आणि प्रेम नाहीये. आज प्रेम जो है वो विश्वासियों के अंदर है, आणि आज जे प्रेम आहे ते विश्वासी लोकांमध्ये आहे मसीहों में है। आणि ख्रिस्ती लोकांमध्ये आहे. अविश्वासियों के बीच में प्रेम नहीं है। आणि अविश्वासी लोकांच्या प्रेम नाहीये स्वार्थी लोग हो चुके हैं। आणि स्वार्थी लोक झालेली लेकिन आहेत. जैसे इंसान आज संसार में है, वैसे ही आने वाले अंतिम दिनों में भीतर भी परमेश्वर के भवन में भी लोग स्वार्थी हो जाएंगे, अपना अपना देखेंगे। आणि जसं आज लोक जगामध्ये स्वार्थी झालेले आहेत त्याच रीतीने जे मंडळीमध्ये जे येणारी लोक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल आपलं आपलं खुद का खुद देखेंगे, खुद का खुद का। आणि स्वतःच पाहतील.
बड़ी बड़ी बातें मारेंगे, आणि खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतील तेरे लिए करूंगा, आणि मेरे पास पैसा है, मेरी पहचान है, आणि माझी ओळख आहे तुझे रेलवे में जाना है ना, आणि तुला रेल्वेमध्ये जायचं मेरी आहे बहुत बड़े जनों से पहचान है, आणि माझी खूप लोकांशी ओळख आहे तुझे पहचान दे मिला था वो, बड़ी बड़ी डींगे मारेंगे, आणि काम खूप मोठे 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 डिंगे करेंगे। मारते, काम काही करणार नाही। दीदी आप बोले थे ना बेटा प्रणाम, अभी टाइम नहीं है, मैं फोन करना भूल गई, अभी मैं बिजी हूँ। बातें तो कितनी बड़ी बड़ी वाली थी, पहचान करके दे दूंगी, तुमको काम पे लगा दूंगी। यही कलीसिया के अंदर ही होगा। आणि हे सर्व गोष्टी मंडळीच्या आतमध्येच होतील। इसीलिए प्रियो हम विश्वास पकड़कर रखना है। आणि म्हणून प्रियांनो आपण विश्वास पकडून ठेवायचा आहे। विश्वास आणि विश्वास क्यों? आणि क्योंकि का? विश्वास के बिना हम परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकते। आणि विश्वासाशिवाय आपण देवाला प्रसन्न करू शकत और नाही। अगर इब्रानियों की पत्री 11वें अध्याय में अगर आप पढ़ोगे, आणि जर इब्रिकांस 11 अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं, आप 1 से लेकर स्टार्टिंग से लेकर अगर आप एंडिंग तक वचन पढ़ोगे तो जितने वहाँ जो विश्वास के हीरो है, विश्वास के नेता है, वहाँ हम देखते हैं जैसे नोहा है, अब्राहम है, मोसेस है, दावीद है, सारा है ना, ये हम जो देखते हैं वो सब ऐसे समय पर विश्वास किया जो कठिन बात था, असंभव, आंखों के सामने कुछ भी नहीं था। आणि जे आपण विश्वासाचे हिरो आणि हिरोईन जे पाहतो, जे सारा आहे, अब्राम आहे, इसाक आहे, त्या लोकांनी काय केलं, त्यांच्या डोळ्यासमोर जे काही दिसत नव्हतं तरी सुद्धा त्यांनी विश्वास ठेवला। नोहा के काल में बहुत भयंकर परिस्थिति थी, आणि नोहाच्या काळामध्ये खूप भयंकर परिस्थिती बहुत होती भयंकर। आणि खूप भयंकर। उस पे परमेश्वर ने उसे कहा तू जहाज बना, आणि त्याच्यामध्ये देवाने त्याला सांगितलं की तू जहाज बनव, कठिन बात है, आणि ही कठीण गोष्ट आहे। लेकिन उसने विश्वास रखकर जहाज बनाया। आणि तरी सुद्धा त्याने विश्वास ठेवून जहाज बनवलं लोगों ने मजाक उड़ाया, आणि लोकांनी त्याची मस्करी थट्टा उडवली, किया। थट्टा केली बहुत हंसी किया, आणि खूप त्याच्यावरती हसले उसको एकदम तुच्छ देखा बहुत लोगों ने, आणि त्याला खूप लोकांनी तुच्छ जाणलं। लेकिन फिर भी उसने विश्वास बनाए रखा। आणि तरी सुद्धा त्याने विश्वास बनवून ठेवला। सोचा रहे क्या मरने वाला आप पानी से पूरा जल से पृथ्वी खत्म करने वाला, ऐसा हो सकता है क्या? ये इतनी बड़ी पृथ्वी पानी से खत्म हो सकती है क्या? हो सकती है। मुझे भी एक आदमी ने बोला इतना बड़ी सृष्टि आग से भस्म होगी क्या? बोला होगी, जब पानी से खत्म होगी तो आग से भी खत्म होगी। आणि जेव्हा पाण्याद्वारे ते संपले तेव्हा आगीद्वारे सुद्धा संपून जाईल। बोला आपके धर्मशास्त्र में भी लिखा है नूह के विषय में, आणि तुमच्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा नोहा विषय देण्यात तो आलेला जब आहे। तुम्हारे धर्मशास्त्र में नूह के विषय में लिखा है, तो जब उस समय परमेश्वर ने जल से पृथ्वी को मिटाया तो वो परमेश्वर आग से भी मिटा सकता है। आणि तुमच्या धर्मशास्त्रात नोहाबद्दल देण्यात आलेलं आहे की त्यावेळेला देवाने जर पाण्याद्वारे पृथ्वीला संपवून टाकलं, मग तशाच रीतीने देव आज सुद्धा आगीद्वारे काय करेल, पृथ्वीला नाश फिर करू परमेश्वर ने शकतो। बनाया ही क्यों? आणि मग देवाने बोला बनवलं हम होते कौन है कि हम परमेश्वर को बोले पृथ्वी बनाया क्यों? आणि मी सांगितलं की आपण कोण आहोत की देवाला विचारावं तो पृथ्वी का बनवली? परमेश्वर की पृथ्वी कुछ भी करे, आणि देवाची पृथ्वी आहे तो काही बाइबल करेल। बताता है सारा जगत उसका है, आणि जो कुछ बनाया वो सब उसका है, आणि बायबल आपल्याला सांगतं की सर्व जग त्याचं आहे, जे काही बनवलेलं आहे ते सर्व काही त्याचं वो आहे कुछ भी कर सकता है। आणि तो काही करू शकतो। तो लेकिन फिर भी नोहा ने जहाज बनाया विश्वास रखकर। आणि तरी सुद्धा नोहाने जहाज बनवलं विश्वास ठेवून। हमारे भी सामने ऐसे बहुत सारी गलत बातें दिखाई देगी, लेकिन हमें उसमें परमेश्वर पर विश्वास रखना है। आणि आपल्या सुद्धा समोर खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी दिसण्यात येतील, तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, देवावरती विश्वास ठेवायचा आहे। आपके पति जो दारू पी रहे और आप इतने कंटिन्यूसली प्रेयर कर रहे हैं, लेकिन आपके पति चेंज नहीं हो रहे, उनका व्यसन नहीं छूट रहा है, चरस गांजा नहीं छूट रहा है, तो आपने क्या करना है? फिर भी विश्वास रखना है। नहीं छूटता नहीं छूटने दो, लेकिन फिर भी आप क्या करना है? परमेश्वर पर विश्वास रखना है। आप छोड़ना नहीं, आप नरक नहीं जाना, उनके कारण नरक नहीं जाना। आपके आंखों के सामने गलत बातें दिखाई देगी, आणि तुमच्या डोळ्यासमोर चुकीच्या गोष्टी दिसण्यात येतील। आप बोलोगे अरे इतना प्रेयर कर रहे हैं हम लोग, आणि तुम्ही बोलाल की आम्ही एवढी प्रार्थना करत आहोत, फिर यीशु तो प्रार्थना सुनता है, आणि ईश्वर हा प्रार्थना फिर ऐकतो, क्यों नहीं हो रहा है? आणि मग का होत नाही? क्यों बदल नहीं रहे मेरे घर? आणि माझ्या घरातील व्यक्ती का बदलेंगे, नहीं बदले तो कोई बात नहीं, नहीं बदलेंगे, आणि नाही बदलले तर काही हरकत नाही, नाही बदलू दे। लेकिन हम विश्वास रखना है, आणि आपण विश्वास आप ठेवायचा आहे। विश्वास नहीं खोना। आणि तुम्ही विश्वास हरवू कभी नका। कभी अडोसी पडोसी भी बोलेंगे एवढं प्रार्थना करता तुम्ही लोक चर्चला जाता, मग तुमचं येशू करत का नाही, बदलत का नाही? काय हो, काय करायचंय? मला काही त्रास नाही, तुम्हाला काय त्रास आहे? और मुझे कुछ तकलीफ नहीं थे तो तुम्हें क्या तकलीफ है? तुझ्या घरात रोज भांडणं होतं, कोण देणार तुला काय त्रास? तुझ्या घरात पाठव कधी भांडणं शिफ्ट करू का?
त्याला सांगू का तुझ्याशी मांडायला? एक बाई मला अशीच बोलली. और एक स्त्री ने मुझे ऐसा ही कहा तिने मला सांगितलं माझ्या घरात रोज भांडणं होतात, बाजूबारी अशी बोलते और मेरे घर में रोज झगड़ा होता है और जो पड़ोसी है वो इस रीति से कहती है की तू येशूकडे जाते, और तो यीशु के पास काय जाते फायदा तुला येशूकडे जाऊन, और क्या फायदा यीशु के पास जाकर तुझं घरात भांडण होतं. और तेरे घर में झगड़ा होता है मग म्हणायचं तिच्या घरात, तिला विचारायचं ना तुझ्या घरात भांडण नाही होत काय? और उसको पूछना कि तेरे घर में झगड़ा नहीं होता क्या तुझ्या घरात टाळ्या वाजतात का रोज? और तेरे घर में रोज तालियां बजती है पृथ्वीवर सगळ्यांच्या घरात काही ना काहीतरी खटाटो होतोच. और पृथ्वी के ऊपर सबके घर में कुछ ना कुछ होता ही मग रहता है. तुझ्या घरात जेव्हा भांडण होतं तेव्हा तुझा देव का नाही वाचवत? और तेरे घर में जब झगड़ा होता है तब तेरा परमेश्वर क्यों नहीं बचाता? माझ्याबद्दल बोलायला तुला कोणी सांगितलं? और मेरे बारे में बोलने के लिए तुझे किसने तुला बताया? बोलायला जमलं नाही? और तुझे बोलने के लिए नहीं बोला बोलायला आलं पाहिजे. और बोलने के लिए होना चाहिए. ती व्यक्ती आपल्या ख्रिस्ती व्यक्तीला थंड करायला आलेली, विश्वास गमवायला आलेली. कारण तिने विश्वास ऐकून असं लोकांचे ताणे ऐकून मग म्हणावं, हा जाऊन दे, तर काय फायद्याचं, येशूकडे जाऊन ताणे सोडूया. लोग दुष्ट है ना, हमारा विश्वास ही खाना चाहता है. आणि दृष्टाला आपला विश्वास खायचा आहे. क्योंकि अगर हम विश्वास करना छोड़ देंगे आणि जर आपण विश्वास करणं सोडून तो देऊ हम जो ये जगह, जो यहाँ यीशु हमारे लिए स्थान तैयार करने गया है, हमारे लिए आप सबका एक एक स्थान है. आपका नाम है, आणि तुमचं नाव आहे स्वर्ग में नाम है. आणि स्वर्गामध्ये नाव आहे. कैसे मालूम आपका नाम है स्वर्ग में? आणि कसं माहिती की तुमचं स्वर्गामध्ये नाव आहे? हाँ, निकट आए बपतिस्मा लेने के द्वारा. और उत्तर तो एकदम आसान है. हाँ, ये सब है. स्वर्ग में जीवन का पुस्तक है आणि स्वर्गामध्ये और जीवनाचं बाइबल पुस्तक आहे. बताता है जीवन के पुस्तक में हमारे नाम है. आणि बायबल आपल्याला सांगतं जीवनाच्या पुस्तकामध्ये आपली नावं आहे. है ना? आणि आहेत ना? है ना? वो भी सुवर्ण अक्षरों में आणि ते पण गोल्ड सुवर्ण में लिखा हुआ. अक्षरामध्ये आणि सुवर्ण अक्षरामध्ये. सही है. तो फिर जब आपका नाम है तो आपका नाम के अनुसार आपका घर भी, जगह भी है. आणि जेव्हा तुमचं नाव आहे तर तुमच्या नावासोबत तुमचं घर सुद्धा आहे, तुमची जागा सुद्धा हाँ, आहे. आपका हर एक का वैयक्तिक. आणि तुमच्या प्रत्येकाचा वैयक्तिक. जैसे भाई कपिल का यहाँ पर एक कपिल घर, भाई का घर है, ठीक है, उनके साथ उनकी बीवी रहती है, उनका बेटा रहता है, बहू रहती है, दूसरा बेटा रहता है, जॉइंट में रहते हैं. आणि है ना? कपिल लेकिन स्वर्ग में उनका अकेला का वैयक्तिक घर रहेगा. आणि स्वर्गामध्ये त्यांचं वैयक्तिक घर असेल. स्वर्ग में वो उनकी पत्नी नहीं रहेगी. आणि स्वर्गामध्ये ते आणि त्यांची बायको नसणार. वो जी ऐसा बोलने के लिए, सूरज के पापा ऐसा बोलने के लिए नहीं रहेगी. हाँ, वो ये रिश्ता यही पर है. आणि हे जे नातं आहे ते इथेच आहे. वो आत्मिक हो जाएंगे, वो भी आत्मा में हो जाएगी. आणि हे आत्मिक होतील आणि त्या सुद्धा आत्मिक होऊन इतना जातील. याद रहेगा, हाँ बाबा ये पृथ्वी पर हम लोग, हाँ ये रितिका है बाबा, हाँ ये ऐसी है, हाँ ये प्रेम भाई है, ऐसा हमको मालूम रहेगा. हाँ ये मेरे पृथ्वी पर पति थे, ये मेरा बेटा था, ये मालूम रहेगा. आणि हे आपल्याला माहित असेल. लेकिन वो रिश्ता हम निभाएंगे नहीं ऊपर. आणि ते जे नातं आहे ते वरती आपण निभवणार नाही. ऊपर हमारा रिश्ता, हम परमेश्वर के बच्चे, परमेश्वर हमारा पिता, आणि वरती देव आपला पिता आहे आणि आपण त्याचे मुलं हम आहोत. सब भाई. आणि आपण सर्व भाऊ आहोत मसीह के. आणि ख्रिस्ताचे. मालूम है? ये रिश्ता हमारा ऊपर रहेगा. आणि हे नातं आपलं वरती इसे असेल. डरो मत पत्नियों. आणि म्हणून घाबरू नका. वहाँ आपको टॉर्चर करने के लिए, डोज लगाने के लिए 9 बजे क्यों थी, थक जाएंगे. वहाँ ऐसा कोई टेंशन नहीं रहेगा. आणि तिथं असं कोणताही त्रास तुम्हाला और होणार यहाँ पर भी आप लोग भी मत डरो. अरे बाबा मेरी कटकटी बीवी मुझे चिल्लाने के लिए उधर भी रहती है. डरो मत. नाही. आणि घाबरू नका. है लेकिन वो रिश्ता नहीं रहेगा. आणि आहे परंतु ते नातं नसणार. मालूम हुआ? ये याद रखो. तो हमें वहाँ पहुँचना है. और शैतान की इच्छा है आपका नाम की जो जगह है, आपका नाम जो बाइबल जीवन की पुस्तक में है, वो मिट जाए कैसे भी करके. और उसके लिए वो आपका विश्वास पाना चाहता है. आणि शैतानाची इच्छा आहे की तुमचं स्वर्गामध्ये जे काही नाव आहे, तुमची जी काही जागा आहे ते मिटून जावं. शैतान चोर है. आणि शैतान चोर आहे वो आपका विश्वास चोरी करना चाहता है. आणि त्याला तुमचा विश्वास चोरी करायचा आहे. हाँ, आपका विश्वास चोरी करना चाहता है. आणि त्याला तुमचा विश्वास और चोरी वो बड़ा करायचा आहे. चैप्टर है. आणि तो खूप चॅप्टर आहे. और उसे मालूम है किस रीति से चोरी करना. आणि त्याला माहिती आहे की कशा रीतीने चोरी इसलिए करायची यीशु ने आहे. कहा हम उससे भी चालाक होना चाहिए. आणि म्हणून येशू म्हणतो की आपण त्याच्यापेक्षा चालक असलं उससे पाहिजे. ज्यादा चालाक होना चाहिए. आणि त्याच्यापेक्षा जास्त चालक इसलिए असलं यीशु ने पाहिजे. कहा परमेश्वर पर विश्वास रखो और मुझ पर भी. आणि- कुछ भी हो परिस्थिति,
आणि काही परिस्थिती असू द्या हम परमेश्वर पर विश्वास रखना. आणि आपण देवावरती विश्वास हम ये ठेवायचा बोला आहे. काही झालं तरी देव येशूच माझा देव राहणार. और कुछ भी हुआ लेकिन परमेश्वर ही मेरा परमेश्वर रहेगा. असं झालं तरी देव येशूच माझा देव राहणार. और ऐसा हुआ तो भी यीशु ही मेरा परमेश्वर हम रहेगा. ऐसा कहना, आणि आपण अशा रीतीने कुछ भी हो तो भी कहना येशू ही मेरा प्रभु है. आणि काही झालं तरी सुद्धा बोलायचं आहे येशूच हाच माझा देव आहे. यहाँ यीशु कहता है मेरे पिता के घर में बहुत से रहने के स्थान है. आणि ते येशू म्हणतो माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा यदि आहे. नहीं होते तो मैं तुमसे कह देता, आणि जर नसत्या तर मी तुम्हाला सांगून टाकले असते. क्योंकि मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने जाता हूँ. आणि मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी चाललो हमारा आहे. यीशु स्वर्ग क्यों गया है? आणि आपला प्रभू येशू स्वर्गात का गेला हमारे आहे? लिए पहले जाकर हमारे लिए जगह तैयार करने, आणि पहिले जाऊन आपल्यासाठी जागा तयार हमारे लिए करण्यासाठी जगह प्रिपेयर करने के लिए. आणि आपल्यासाठी जागा तयार और यहाँ करण्यासाठी. वो कहता है आणि इथे तो म्हणतो मैं जाकर तुम्हारे लिए क्या करता हूँ, जगह तैयार करूंगा, आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार करेन. फिर मैं आकर तुम्हें अपने साथ ले जाऊंगा. आणि मग मी पुन्हा येऊन तुम्हाला माझ्या सोबत घेऊन जहाँ मैं जाईन. हूँ आणि जिथे मी आहे वहाँ तुम रहोगे. आणि तिथे तुम्ही राहा. इसीलिए जहाँ प्रभु है आणि म्हणून जिथे प्रभू वहाँ आहे हमें उसके साथ रहना है. आणि तिथे जर आपल्याला त्याच्यासोबत तो राहायचं आहे परमेश्वर पर ही विश्वास रखना है आणि देवावरतीच और विश्वास सिर्फ ठेवायचा यीशु आहे. मसीह पर, आणि फक्त येशूवर बाकी कहीं और भी नहीं. आणि बाकी कुठे दुसरीकडे नाही. यो इसलिए यीशु मसीह को छोड़ हमें किसी पर भी विश्वास नहीं करना है. आणि म्हणून येशूला सोडून आपल्याला दुसरं कोणावरती विश्वास इस ठेवायचा संसार नाही. में घूमने की बहुत सारी जगह है, आणि या पृथ्वीवरती फिरण्यासाठी खूप साऱ्या जागा लेकिन आहेत. अगर ऐसी मूर्तियों की जगह होगी तो वहाँ हमें नहीं जाना है. आणि जर मूर्त्यांचं जर जागा असेल आपल्याला तिथे जायचं नाही. ऐसी जगह पर जहाँ हमारे परमेश्वर को महिमा नहीं मिलती, हमारे विश्वास को ठेस पहुँचती है, आणि अशा ठिकाणी जिथे आपल्या देवाला गौरव भेटत नाही आणि आपल्या विश्वासाला ठेस पोहोचते जहाँ मूर्तियाँ है आणि जिथे मूर्ती आहे वहाँ पर हम नहीं जाना है. आणि तिथे आपल्याला नाही वो जायचं. जगह हमारा घूमने का स्थान नहीं होना चाहिए. आणि ती जी जागा आहे ती आपल्या फिरण्याचं ठिकाण नाही राहिलं हमारा पाहिजे. विश्वास, हम भले हमारा विश्वास उन मूर्तियों पर नहीं है, आणि आपला जो विश्वास आहे त्या मूर्त्यांवरती नाहीये. लेकिन हम ऐसे जगह में भी नहीं जाना है जहाँ हमारा यीशु नहीं है. आणि आपल्याला अशा ठिकाणी सुद्धा नाही जायचं जिथे आपला येशू नाहीये. जहाँ हमारा यीशु है आणि जिथे आपला और येशू जहाँ आहे हमारा विश्वास बढ़ सकता है, आणि जिथे आपला विश्वास वाढू शकतो. ऐसे ही जगह में हम जाना और वही काम करना. आणि अशाच ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला तेच कामं करायचे आहेत. सबसे ज्यादा चौकसी करना कि आप विश्वास में हो कि नहीं. आणि सगळ्यात जास्त चौकशी करायची आहे की तुम्ही विश्वासामध्ये आहात रोज की नाही. हमारे रोज की जिंदगी में आने वाले रोज की जीवन व्यतीत करते समय सबसे पहले हमें अपने आप को चेक करना है, मैं विश्वास में हूँ ना. आणि रोज जीवन व्यतीत करत असताना स्वतःला परखायचं आहे की मी विश्वासामध्ये आहे का. क्यों? विश्वास में मैं ठंडा तो नहीं हो गया हूँ. आणि विश्वासामध्ये मी थंड तर नाही झालो. अगर आपको चर्च में आने के लिए कंटाला आ रहा है आणि जर तुम्हाला चर्चमध्ये येण्यासाठी कंटाळा येत तो आहे समझ जाने का आप ठंडे हो गए. आणि समजून जायचं आहे तुम्ही थंड होऊन गेलेला चर्च में आहात. आने के लिए आपको उत्साहित हो आणि जर चर्चमध्ये येण्यासाठी जर तुम्ही उत्साहित तो आहात इसका मतलब है आप अभी भी सरगर्म हो, आणि याचा अर्थ आहे की तुम्ही अभी भी आताही विश्वास में हो. आणि आता सुद्धा तुम्ही विश्वासामध्ये आहात. विश्वास प्रार्थना करवाती है. आणि विश्वास ही प्रार्थना अगर आप करून प्रार्थना करने के लिए बोर होते हो, आणि जर तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी कंटाळा येतोय कंटाला एकदम आपको अजीब सा लगता है, आणि जर तुम्हाला अस्वस्थ तो वाटतोय इसका मतलब आप ठंडे पड़ रहे हो. आणि याचा अर्थ असा आहे की तुम्ही थंड पडत लेकिन आहात. आप प्रार्थना पे प्रार्थना करते जा रहे हो, आणि जर तुम्ही प्रार्थनेवरती प्रार्थना करत तो चालला इसका आहात मतलब आप विश्वास आपका है. आणि याचा अर्थ आहे की तुमचा विश्वास पौलुस आहे. कहता है मैं अपने आप को रोज जांचता हूँ. आणि पौल म्हणतो की मी माझ्या स्वतःला रोज परखतो. तो हम भी अपने आप को रोज परखना है. आणि आपण सुद्धा स्वतःला रोज पारखायचं ऐसा आहे. नहीं हो कि हम निकम में ठहरे, आणि असं न होऊन जाऊ की आपण निकम ठेरावं दूसरों को सिखाते सिखाते दूसरों को बनाते बनाते हम निकम्मे हो जाए. आणि दुसऱ्यांना शिकवता आणि दुसऱ्यांना बनवता वेळेस आपण निकम इसलिए बनायचं. हम निकम्मे न ठहरे, इसलिए अपने आप को रोज चेक करें. आणि म्हणून आपण निकम होऊ नये म्हणून आपण स्वतःला पारखायचं इसलिए आहे. प्रभु पर विश्वास रखना. आणि म्हणून प्रभूवरती विश्वास संसार ठेवा. में जो भी कष्ट, कुछ भी कष्ट, कोई भी तकलीफ, संकट आते उसमें अपने विश्वास को खोने नहीं देना. आणि जगामध्ये काही दुःख किंवा जे काही त्रास असतात त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा विश्वास गमावू नका. और सबसे मेन बात, आपका यीशु, मेरा यीशु आने वाला है. आणि सर्वात मुख्य गोष्ट की तुमचा आणि माझा येशू हा येणार आने आहे. वाला है, आणि येणार आहे. आने वाला है. येणार आहे. कलीसिया कहे आओ प्रभु. आणि मंडळीने म्हणावं की ये प्रभू. हाँ, हम हमेशा जल्दी से जल्दी प्रभु को बुलाना. आणि आपण लवकरात लवकर देवाला कभी बोलवावं. बोलना नहीं प्रभु था ये अजून तैयार नहीं है, जरा उशीर आई. और कभी भी ऐसा नहीं कहना कि प्रभु तू रुक जा क्योंकि मैं अभी तक तैयार आता नहीं येऊ हूँ. नको. और अब मत आ. ये प्रभु को ज्यादा दर्द होता है. आणि हे देवाला जास्त दुखतं. अगर आप खुद देखो, अगर आपकी पत्नी आणि जर तुमची बायको आपको फोन पे बोलती है आप जिधर हो उधर ही रहो, तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्ही राहा. अच्छे लग रहे हो, घर पे मत
मत आओ, घरामध्ये येऊ मुझे नका लेने मत आओ, आणि मला घ्यायला येऊ नका. अभी मैं थोड़ा बिजी हो गई, आणि मी आता थोडी व्यस्त झालेली आहे टाइम नहीं है मुझे आणि माझ्याकडे वेळ नाहीये आपके लिए, आणि तुमच्यासाठी. आणि प्लीज मत आओ. येऊ नका. तो आपको कैसे लगेगा? आणि तुम्हाला कसं वाटेल? सोचो आपकी बीवी मैके में गई आणि तुमची जी बायको आहे ती माहेरी गेली आहे और वो आप उसको बोल रहे आओ नहीं लेने के लिए, आणि तुम्ही तिला म्हटलं की मी तुला घेण्यासाठी नहीं नहीं येऊ मुझे मैके में बहुत अच्छा लग रहा है, आणि नाही मला माहेरी खूप आवडत आहे आणि तुम्ही येऊ नका. कैसे लगेगा? आणि कसं वाटेल? चलेगा आपको, लेकिन लगेगा कैसा? बहुत बुरा लगेगा ना? हाँ बुरा लगेगा, आणि वाईट वाटेल आपको बहुत अजीब सा महसूस होगा. आणि तुम्हाला खूप अस्वस्थ वाटेल. पूरा अभी जिंदगी तो इधर बितारी, 2 दिन के लिए मैके में गई तो अभी 4 दिन हो गया, आ नहीं रही है. मैं इसको लेने के लिए आ रहा हूँ आणि मी हिला घेण्यासाठी और जात आ आहे नहीं रही है, आणि तरी सुद्धा ती येत बहुत नाही बुरा लगेगा. आणि खूप वाईट वाटेल. वैसे हम भी जो प्रभु को बोला ना, प्रभु आता लवकर नको येऊ, और उसी रीति से जब हम परमेश्वर को कहते कि प्रभु तो अब मत आ, माझ्या मुलाबाळांची लग्न होऊन दे, और मेरे बच्चों की अभी शादी त्यांचं हुई लग्न है बघून दे, और उनका शादी देखने त्यांचं दे. सगळं मोठं होऊन दे. मला पण अशी इच्छा आहे की माझ्या नातवांचं हातात हात घेऊन मी शाळेत जातोय हे मला बघून दे. और मेरी भी ऐसी इच्छा है कि जो मेरे नाती पोती उनका हाथ हाथ में लेकर मैं स्कूल में मग जाऊं. तू ये, और बाद में तो आ. तर देवाला खूप दुखतं. और परमेश्वर को बहुत दुखता आणि है. आपण कधीही प्रभूला म्हणू नये की नको येऊ, और हम कभी भी ऐसा परमेश्वर से नहीं कहना है कि तुम मत आ. प्रभु येणार आहे. और प्रभु आने वाला है. जेव्हा जेव्हा येशूचं हे वचन येतं प्रभू येशू येणार आहे, तर आपण म्हणायचं हा प्रभू लवकर ये. और जब जब परमेश्वर का ये वचन आता है कि परमेश्वर आने वाला है, तब तक हमने कहना चाहिए कि प्रभु तू जल्दी आ. जेव्हा बायको माहेरी जाते ती जेव्हा म्हणते ना, नवरा म्हणतो येऊ का घ्यायला, तेव्हा ती म्हणते ना हो या ना लवकर या. नवऱ्याला खूप बरं वाटतं की अरे हा मला ती प्रेम करते, म्हणजे मला ती प्रेम करते, माहेरच्या पेक्षाही जास्त ती मला आणि माझ्या घरच्यांना प्रेम करते, ते जास्त त्यांना आवडतं. और वो ज्यादा उनको अच्छा लगता है. तसंच आपण जगामध्ये आपलं मन नाहीये, म्हणून आपण जेव्हा देवाला म्हणतो ये लवकर ये, त्याचा अर्थ देवाला कळलं की आपण देवाला प्रेम करतो. और उसी रीति से संसार में हमारा मन नहीं है, इसी कारण हम परमेश्वर को कहते हैं तो जल्दी आ. तब परमेश्वर को मालूम पड़ता है कि ये मुझसे ज्यादा प्यार करता है. सांगण्याचा उद्देश आपला येशू येणार आहे, और कहने के उद्देश्य कि हमारे यीशु आने आपण वाला है जागरूक राहिलं पाहिजे और हमें जागृत रहना आपल्या चाहिए. येशू जवळ, कारण तो असा देव आहे तो आल्यावर पहिला विश्वास शोधेल. और वो ऐसा परमेश्वर है, आने के बाद पहला विश्वास को देखेगा. पहिला तो विश्वासाला शोधेल आपल्यात विश्वास आहे का, और पहले वे विश्वास को ढूंढेगा कि हमारे अंदर विश्वास नहीं म्हणून है. आपल्यात विश्वास त्याला सापडला पाहिजे. और इसी कारण हमारे अंदर उसको विश्वास मिलना चाहिए. आपण त्याच्यासमोर जाणार आहोत, और हम उसके सामने जाने वाले म्हणून हैं. प्रियानो विश्वासात खंबीर राहा. और इसी कारण प्रिय विश्वास में मजबूत रहो. परमेश्वरावर विश्वास ठेवा और परमेश्वर के ऊपर विश्वास आणि रखो. येशूवर ठेवा. और यीशु के ऊपर बाकी या जगात कोणावरही ठेवू नका. और बाकी इस संसार में किसी के ऊपर भी मत रखो. किती मोठा माणूस असेल, और कितना भी बड़ा व्यक्ति या रहेगा जगात थोर माणूस असेल, और इस संसार में बहुत बड़ा होगा, आपण ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो त्याच्याकडून धोका भेटतो, पण देवाकडून आपल्याला कधी धोका भेटणार नाही. और जिसके ऊपर हम ज्यादा विश्वास रखते हैं उसी की ओर से हमको धोखा मिलता है, लेकिन परमेश्वर के ऊपर विश्वास रखने के बाद हमको धोखा नहीं म्हणून मिलता. देवावर विश्वास ठेवून चाला. और इसी कारण परमेश्वर के ऊपर विश्वास रखकर आप एक चलो. दिवस येशू तुम्हाला नक्की घेऊन जाईल. और एक दिन यीशु आपको जरूर लेकर जाएगा. विश्वासाचं प्रतिफळ तुम्हाला भेटेल स्वर्ग आणि तिकडची जागा. और विश्वास का प्रतिफल आपको मिलेगा स्वर्ग और वहाँ की जगह. स्वर्गात तुमचं खूप मोठं स्वागत केलं जाईल. और स्वर्ग में आपका बहुत बड़ा स्वागत किया जाएगा. जीवनाचं पुस्तक जेव्हा उघडलं जाईल, और जीवन का पुस्तक जब खोला जाएगा त्याच्यात तुमचं नाव वाचलं जाईल, और उसमें आपका नाम को पढ़ा किती जाएगा. मोठी गोष्ट आहे प्रियानो, और कितनी बड़ी बात है की प्रियो, आपण स्वर्गात राहू. और हम स्वर्ग में आपलं रहेंगे. नाव जीवनाच्या पुस्तकात आहे. और हमारा जो नाम है वो जीवन की पुस्तक में है. कोणत्याही गोष्टीने जगाच्या कोणत्याही संकटांमुळे अस्वस्थ होऊ नका. और इसी कारण संसार की किसी भी बातों के द्वारा या फिर संकटों के द्वारा आप अस्वस्थ नहीं स्वतःला होगा. धीर द्या और खुद को धीर दो. की मी स्वर्गात सुख घ्यायला जाणार आहे. और मैं स्वर्ग में सुख लेने के लिए जरी जाऊंगा. पृथ्वीवर आज मला दुःख आहे, और पृथ्वी के ऊपर मुझे आज दुख है, पण उद्या मी माझ्या घरी जाणार आहे, लेकिन कल मैं मेरे घर में जाने वाला हूँ. स्वतःच्या घरी. और खुद के घर में, तिथंच सुख आहे. और जहाँ पर सुख है. हालेलुया. हालेलुया. स्वतःला आश्वासन द्या और खुद को की आश्वासन माझा दो. येशू और मेरा यीशु येणार आहे, आने वाला है मला घेऊन जाईल, और मुझे लेकर जाएगा. माझ्यासाठी तिथे जागा तयार करेल. और मेरे लिए वो वहाँ पर जगह तैयार करेगा. जेव्हा तो बोलवे और जब वो बुलाएगा तयार राहा. और तैयार रहो. तेव्हा पौलुस म्हणाला और पौलुस ने कहा
की जगणं ख्रिस्त आहे, और जीना ये मसीह है, मरणं माझ्यासाठी लाभ आहे. और मरना मेरे लिए लाभ है. त्याला त्याचं मरण त्याच्या जवळ त्याला दिसत होतं. और उसका जो मृत्यु था उसके नजदीक उसको दिखाई देता था. तो कैदीत होता. और वो कैद में था त्याला माहित होतं मी मरणार आहे. और उसको मालूम था कि मैं अब मरने वाला हूँ. पण तरी तो घाबरला नाही. लेकिन तो भी वो डरा नहीं. कारण त्याला माहिती आहे मरण त्याला देवाजवळ नेतं. और उसको मालूम है कि मरना मृत्यु ये उसको परमेश्वर के पास लेकर देवाशी जाएगा समिट करवलं. और परमेश्वर से समिट कराएगा. म्हणून आपल्याला देवाकडे जाण्यासाठी स्वतःला तयार करायचं. और इसी कारण परमेश्वर के नजदीक जाने के लिए हमें अपने आप को तैयार करना पुन्हा है. सांगते देवावर आणि येशूवर विश्वास ठेवून चाला. और मैं फिर से बताती हूँ कि परमेश्वर के ऊपर और यीशु मसीह के ऊपर विश्वास रखकर आप चलो. मूर्ती पूजा करू नका और मूर्ति पूजा मत आणि या करो. जगातल्या कोणत्याही देवी देवतांना मानू नका. और इस संसार में जितने परमेश्वर है उनको मत मानो. परमेश्वर नाही भगवान आहे. और भगवान है परमेश्वर एकच आहे. और परमेश्वर एक ही है एकच देव आहे. और एक ही परमेश्वर है बाकी दुसरे नाही. और दूसरा कोई भी है. जगात भगवान म्हटलं जातं. और संसार में भगवान कहा जाता है परमेश्वर एकच आहे असं म्हटलं जातं. और परमेश्वर एक ही है. सर्व धर्मामध्ये परमेश्वर एक आहे असं सांगितलं. और सारे धर्म में कहा जाता है कि परमेश्वर एक है पण मार्ग अनेक आहेत. लेकिन मार्ग अनेक है. बायबल एक असं पुस्तक आहे आणि येशू असा म्हणाला आहे मीच मार्ग मीच सत्य मीच जीवन आहे. और बाइबल में यीशु मसीह ने कहा कि मैं ही मार्ग हूँ, मैं ही सत्य हूँ और मैं ही जीवन बिना हूँ. माझ्याद्वारे कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही. और मेरे अलावा कोई भी स्वर्ग में नहीं जा पित्याकडे जाऊ पाएगा शकत नाही. और पिता की ओर नहीं जा म्हणजे पाएगा. परमेश्वराकडे. मतलब परमेश्वर की ओर. म्हणून परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग येशू आहे. और परमेश्वर के पास जाने का जो मार्ग है वो एक प्रभु यीशु है. विश्वास करत राहा. और विश्वास रखे रखो. जे काही वचन येतं जेव्हा येशू तुमच्याशी बोलतो तो विश्वास ठेवून अंगीकार करा आणि पुढे ख्रिस्तात बनून राहा. और जो कुछ भी वचन आता है उसके ऊपर विश्वास रखकर मसीह में बने रहो. ख्रिस्ताला सोडू नका. और मसीह को मत छोड़ो. ख्रिस्ताला सोडू नका. और मसीह को मत छोड़ो. ख्रिस्ताला सोडणं म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे. और मसीह को छोड़ना मतलब अपने प्राण को जोखीम जोखिम में डालना. तुम्हाला माहिती आहे जेव्हा एखादा माणूस कड्यावरून पडतो और जब कोई मनुष्य चट्टान से गिर चट्टान जातो, से गिर जाता तर है त्याला वरून कुणी त्याने असं दगड पकडलेला असतो. और उसने पत्थर को पकड़ा रहता है त्याला कुणीतरी रस्सी दिलेली असते. और उसको किसी ने रस्सी दिया हुआ रहता ती है. रस्सी जोपर्यंत त्याने पकडलेली असते और वो जो रस्सी जब तक वो पकड़े रहता है तोपर्यंत त्याचा जीव सुरक्षित असतो. और तब तक उसका जो प्राण रहता है वो सुरक्षित रहता पण जर है. त्याने ती रस्सी सोडली और अगर उसने उस रस्सी को छोड़ दिया तर काय होईल? और क्या होगा? हा? ही एंड होईल. है ना? मग तसंच आहे ना ती रस्सी येशू आहे. और उस तरीके से वो जो रस्सी देवाने है वो सोची यीशु है और हा. परमेश्वर ने दिया है तर त्याला पकडूनच जायचंय. और उसे पकड़े रहना है. वेळ आल्यानंतर देव आपल्याला वरती बोलतोय. और समय आने के बाद परमेश्वर हमको ऊपर बुलाएगा तोपर्यंत आपण आपली रस्सी पकडून राहायची. और तब तक उस रस्सी को पकड़े रस्सीला रहेगा पकडून राहायचं. और मसीह को पकड़े रहेगा तोपर्यंत जीव आहे. और तब तक जब तक प्राण है. सोडू नका और छोड़ो मत नाहीतर मिटा. नहीं तो आपका अंत हो जाएगा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देतो. या आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्या चरणासमोर येतो. या सगळ्यांना प्रभू तुझ्या पिता परमेश्वरावर आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून चालण्यासाठी मदत कर. कोणत्याही गोष्टीने यांची मनं अस्वस्थ अंतकरण प्रभू होऊन देऊ नको. यांना तू मदत कर, यांना सहायता कर, यांना खंबीर ठेव आणि एक गोष्ट यांच्या सदैव लक्षात राहून दे की यांचं राहण्याचं ठिकाण वरती आहे, खाली नाही. त्यांना आपलं मन तिथे लावायचंय, तिथे जायचंय. त्यांना तिथे जाण्यासाठी त्यांना विश्वासात खंबीर राहणं गरजेचं आहे. म्हणून यांना विश्वासात टिकून ठेव. कधी मागे हटवून देऊ नको, कधी फिरून देऊ नको प्रभू. ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. अनुग्रह कर, त्यांना खूप आशीर्वाद दे. त्यांना लागणारी सगळी गरज पूर्ण कर. शेवटपर्यंत तुझ्या राज्यात टिकून राहू दे. आणि प्रभू ख्रिस्ताला पकडून 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 पिता तुझ्या समोर येण्यासाठी या सगळ्यांना आम्हा सर्वांना मदत कर. ही माझी प्रार्थना आहे. पाल पण भिंतीला पकडून पकडून महालात राजाच्या समोर जातो. आम्हाला ही ख्रिस्ताला वचनाला पकडून तुझ्या समोर यायचे पिता. तयार कर. दुसरा मार्ग नाही आहे. स्वर्गाला एकच दार आहे, तो आहे येशू. आणि तिथूनच प्रवेश करायचा आहे. म्हणून यांचा विश्वास नाना प्रकारचा असून देऊ नको, भटकवण्यात येऊन देऊ नको. त्यांना स्थिर ठेव, मजबूत कर, खंबीर ठेव. त्यांना आशीर्वाद लागणारी सगळी गरज त्यांना पुरव.
मी प्रभु तुझा दास होण्याच्या नात्याने ना फायनान्शियली फिजिकली स्पिरिच्युअली मेंटली आशीर्वाद देतात. करुणेचे कृपेचे पंख मागते. तुझं रक्त लावते. तुझी विपुल दया आशीर्वाद मागते. आणि यांच्या घरात सुख आणि शांतीचं दैवत आणा. आणि ज्या लोकांची अंतःकरणे अस्वस्थ आहे त्यांना शांती देतो. कारण तू म्हणालाय मी तुम्हाला माझी शांती देतो, जसं जग देतो तसं नाही, तर मी तीच शांती, ख्रिस्ताची शांती यांच्या अंतःकरणात, यांच्या मनामध्ये मी घोषणा करतो. मसीह की शांति इनके मन में राज्य कर. प्रभु इस वचन को रखकर मैं इन्हें आशीषित करती और मसीह की शांति घोषित करती. आपका लहू लगाती और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ. प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते हैं. हम देखिए